ऐका ना, उद्या शनी जयंती. पण लोक शनिदेवांचं नाव ऐकलं की घाबरतात. पण तुम्हाला माहिती आहे का, शनिदेव खरं तर वाईट नाहीतच. ते न्याय देणारे देव आहेत, कर्मानुसार फळ देणारे देव आहेत. आणि त्यांच्या जन्मामागची कथा इतकी रहस्यमय आहे की ती ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. गोष्ट सुरू होते सूर्यदेवांपासून. सूर्यदेवांचं तेज इतकं प्रचंड होतं की त्यांच्या पत्नी संज्ञा देवी यांना ते सहनच होत नव्हतं. दिवसेंदिवस त्यांना त्रास व्हायला लागला आणि एक दिवस त्यांनी मोठा निर्णय घेतला. संज्ञा देवीने स्वतःची सावली तयार केली आणि त्या सावलीचं नाव होतं छाया. छायेला सूर्यदेवांसोबत ठेवून देवी तिथून निघून गेल्या. पण सूर्यदेवांना हे सत्य माहीतच नव्हतं. त्यांना वाटत होतं की त्यांच्या समोर असलेली स्त्री देवीच आहेत. काळ गेला आणि छाया देवी गर्भवती झाल्या. पण त्या काळात त्या सतत भगवान शंकरांची कठोर तपस्या करायच्या. ना आराम ना सुख, फक्त ध्यान, तप आणि भक्ती. त्या तपस्येचा प्रभाव गर्भातील बालकावरही पडला आणि मग जन्म झाला शनिदेवांचा. त्यांचा रंग सावळा काळा होता, डोळ्यांमध्ये प्रचंड शक्ती. असं म्हणतात की शनिदेवांनी जन्मानंतर पहिल्यांदा सूर्यदेवांकडे पाहिलं आणि त्या क्षणांसाठी सूर्याचं तेजच कमी झालं. सूर्यदेव चकित झाले. त्यांना वाटलं हा मुलगा अशुभ आहे आणि तिथूनच शनिदेवांच्या आयुष्यात संघर्ष सुरू झाला. लहानपणापासून शनिदेवांना अपमान सहन करावा लागला. त्यांनी राग नाही धरला, सूड नाही घेतला. ते तिथून निघून गेले कठोर तप करायला. वर्षानुवर्ष त्यांनी भगवान शंकराची उपासना केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शंकर प्रकट झाले आणि त्यांनी शनिदेवांना एक जबाबदारी दिली. आजपासून तू न्याय देवता असशील. म्हणजे राजा असो, गरीब असो, देव असो किंवा सामान्य माणूस, ज्याचं कर्म जसं त्याला तसंच फळ. तेव्हापासून शनिदेव कर्माचा न्याय करू लागले आणि म्हणूनच लोक शनिदेवांना घाबरतात. कारण ते कोणालाही सोडत नाहीत. चुकीचं कर्म केलं तर शिक्षा ठरलेली, पण जर मेहनत, प्रामाणिकपणा आणि चांगली कर्म केली तर शनिदेव भरभरून आशीर्वादही देतात. म्हणून पुढच्या वेळी कोणी म्हणालं शनिदेव रागावले तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, शनिदेव कधीच अन्याय करत नाहीत. ते फक्त माणसाला त्याच्या कर्माची जाणीव करून देतात. आणि म्हणूनच लोक आजही म्हणतात शनी शिक्षा देतो पण न्यायाने देतो.